आमच्या गिरवी गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ साहेबांचा वार्षिक भंडारा या रविवारी पार पडला। आमच्या या भंडाऱ्याचे हे 35वे वर्ष आहे। या वर्षीच्या भंडाऱ्याच्या महाप्रसादासाठी एक दिवस अगोदरपासूनच आमच्या आचार्यांची संपूर्ण टीम कामाला लागली होती, कारण या वर्षीचा बेत होता रसमलाई। आमच्या भंडारा उत्सव कमिटीने आचार्यांना लागणारे सर्व साहित्य अगोदरपासूनच एकदम रेडी ठेवले होते। आज भंडाऱ्याचा दिवस म्हणजे श्रावण महिन्यातील शेवटचा रविवार। सकाळीच दीपमाळेची स्वच्छता करून कामाला सुरुवात झाली। नाथसाहेबांचा अभिषेक आणि पूजा उरकण्यात आली होती। इकडे रात्रीपासून तयारीत असणारी रसमलाई तयार झाली होती आणि आता बाकीचा मेनू तयार करायला सुरुवात झाली होती। वडे, पुरी, बटाटा भाजी, व्हेज कोल्हापुरी आणि पुलाव सुद्धा तयार होत होता। रात्रीपासून स्वयंपाकाची तयारी चालू होती। आचार्य आणि त्यांची टीम थोडी थकली होती, त्यामुळे आमच्या कमिटीचे कार्यकर्ते सर्वतोपरी मदत करत होते। आता वेळ झाली होती नाथसाहेब आणि आई जोगोबाईला नैवेद्य दाखवण्याची। मंदिरात उपस्थित ज्येष्ठ मंडळींकडून नैवेद्य दाखवण्यात आल्यानंतर आरती करण्यात आली। साधारण संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास महाप्रसादाला सुरुवात झाली। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण प्रसादासाठी येत होते। प्रसाद वाढण्यासाठी आम्हाला कार्यकर्ते पण खूप होते। कोणी कोणालाच काहीही कमी पडू देत नव्हते। अगदी पोट भरेपर्यंत सर्व पदार्थ वाढण्यात येत होते। इकडे स्त्रियांसाठी जेवणाची सेपरेट व्यवस्था करण्यात आली होती। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रिमझिम पाऊस हजेरी लावत होता, पण तरीही प्रसादाच्या पंक्ती बसतच होत्या। दिवस जसजसा मावळत चालला होता तशी गर्दीही वाढत चालली होती। आणि इकडे आमचा एक पातेला पुलाव संपला होता। आता अंधार पडायला सुरुवात झाली होती, तशी गर्दी सुद्धा वाढत चालली होती, कारण प्रसाद असला तरीही भाविक त्यांच्या भुकेच्या टायमिंगलाच येणार। आणि या खचाखच गर्दीच्या टाइम मध्येच लाईट सुद्धा गेली, पण लवकरच आली, त्यामुळे जास्त गडबड नाही झाली। इकडे स्त्रियांच्या पंक्ती सुद्धा फुल होऊ लागल्या होत्या, त्यामुळे मंदिराच्या आत सुद्धा पंगत बसवण्यात आली आणि वाढण्यासाठी कार्यकर्ते पण आता भरपूर वाढले होते। इकडे पावसामुळे विझत असणारी दीपमाळ आमचे कार्यकर्ते पुन्हा पुन्हा पेटवत होते। आता रात्र सुद्धा चांगली वाढत चालली होती, पण आमच्या आचार्यांची टीम महाप्रसादाला काहीच कमी पडू देत नव्हती। सकाळपासून मदतीला असणारे कार्यकर्ते सुद्धा आता थोडेफार दमलेले दिसत होते। आमच्या फलटण तालुक्याचे विद्यमान आमदार आणि आमच्या गावचे रहिवासी श्री सचिन पाटील यांनीही आमच्या भंडाऱ्यासाठी हजेरी लावली। नाथसाहेबांचं दर्शन घेतल्यानंतर आमच्या कमिटीने त्यांचा आदर सत्कार केला। साधारण रात्रीच्या 8 वाजत आले असतील आणि आता प्रसादासाठी भाविकांची गर्दी वाढत चालली होती।
एवढा उशीर पंक्ती वाढल्यामुळे आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना सुद्धा जाम भूक लागली होती, त्यामुळे त्यांनी सुद्धा पंक्तीमध्ये बसूनच प्रसादाचा आनंद घेण्यास सुरुवात केली. त्याशिवाय आमचे बरेचसे दमलेले कार्यकर्ते जागा मिळेल त्या ठिकाणी बसून आराम करत होते. आता वेळ झालेली ती म्हणजे दिवसभर पळापळ केलेल्या कार्यकर्त्यांना प्रसाद देण्याची. आमचा श्रावण महिन्यातील शेवटच्या रविवारी असणारा हा नाथसाहेबांचा वार्षिक भंडारा आणि या वर्षी सुद्धा भंडारा उत्सव कमिटीने अतिशय जोमाने हा कार्यक्रम पार पाडला. पण भंडाऱ्याचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे भंडारा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीची साफसफाई आणि गावकीची भांडी घासून साफ आणि स्वच्छ करून कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.